हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजा असणार. जस्ट माझी मॉर्निंग झाली आहे आणि सगळे घरामध्ये रेडी होत आहेत, कारण की आम्ही चाललो बड्डेसाठी. पहिला तर मला भूक लागली आहे, जेवण वगैरे करून घेऊयात. आई वहिनी वगैरे सगळे आहेत आणि दादा वगैरे तर येणार नाही आणि वहिनी पण येणार नाही बड्डेला, कारण की तुम्हाला तर माझी माहिती आहे, माझी काजल दीदी जी बिर्याणी स्पेशल बनवते, तुम्हाला तर सगळे माझे ब्लॉग बघतात त्यांना माहिती असेल. तिच्या मुलाचा बड्डे आज, तर भरपूर एन्जॉयमेंट असणार आहे. आईने पण गिफ्ट केलं त्यासाठी सुंदर असं, ते पण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये लास्टला बघायला भेटणार आहे. आम्ही तर माझी गाडी घेऊन जाणार आहोत. आई वगैरे टेम्पो वगैरे केला आहे. वापस दोन आपल्या ताईचे एक 4 व्हीलर आहे, दुसऱ्या ताईचे एक 4 व्हीलर आहे आणि मी थोडासा लेट जाणार माझ्या कार घेऊन. तर काही आशू तर आमचं बिलकुल पण ऐकत नाही. ते बघ रिमोट घेऊनच बसले इथे कधीपासून. आणि आई पण या साईडला रेडी झाले. आई तू पण येतो ना बड्डेला? चल ना आई तू पण. हा तू कवाच येस ना? आई जे ना आईला, मम्मी येईन शपथ. आईला पण जे का दुखण्याचा बारबार तर जांग तुझा मच्छी जो असे तू बघा. मी ना मी लेट येणार आहो. मी केक कापाय टायमा पाहिजे कणा लाग आई. हो ना मला हाऊस, पण मी लेट येईन ना. मला माहिती मी ना आल्यावर नाराज होईन. नाराज होईल. करा बैला रावण करायला घेतली तिने. राजा दादा मी येतात मामी. याला ये म्हणजे तू 7:30 वाजेवर ये. आवरे लवकर 7ला केक कापतील. केक कापली तिथे बसली. केक लवकर कापू मग जेवता का टाइम म्हणून मला निघता येईल. तू येशील का बड्डेला? येतं का केक कापायला? येशील का? आईला जेवण जाऊ शोधीला. आशूला आशू पण आशूला का घेत पप्पा आशू. गाडी कशी जागा 3 गाड्या केलेल्या जागा. आपण किती जण आहोत सगळे? ते किती निघतील सगळे जण? 30-35 जण. मग आवडी माणसं निघतील. 3 गाड्याला कशी होती त्याच्यापेक्षा टेम्पोच जे. टेम्पो किती लोटायचे तरी लोटा बसा. ते का बकरे आहेत लोटाला? डेंजर डेंजर आहे. तर गाईस दादा पण आलाय, बंटी पण आला. बंटी तू येणारच का? दादा तू किती दिवसाला ते सांग. आता 10 दिवस झाले असतील. वहिनी येशील का ग माझ्या बरोबर? नाही तिला पण मागित नाही येणार. तिला अगोदरच बोलतो मी. तूच बोलली तिला नको याव. मी नाही बोलतो काही. कोण बोलली सांग? कर मग का यायचा तिला? दादा ना का यायचा का नाही सांग? चल ना सगळेजण चालले. यायचा तिचा ना मान नाराज केली तुम्ही का? असं कसं नाही यायचा? प्रत्येक इथं निघतं लगेच. तू भाऊची बरोबर ये. आम्ही माझ्या बरोबर नाही. मी आता सांगतो वहिनी माझ्या बरोबर नाही. तुझ्या गाडी कोण आहे ना? मी आम्ही पोरा येऊ. पोरा किती येणार अशी? दादा आणि मी राजा आणि मी. दादा आणि राजा दोघांना एक गाडी. ये मग वहिनी तू आईच्या बरोबर आहे गाडीमध्ये. माझ्या नाही बघ आई. आता सांग. एक काम कर, चल तू ताईची गाडी चल तू. हा 2 गाड्या आहेत इथं. मागे नाही बसणार बाबा म्हणून येत नव्हती का? गरम रास होत. बसायचं आहे तुला हवंय तिथं बसू. चल दादा चल ना तू पण. सगळेजण रेडी झाले ना. निघता सगळे बोलतात नाही जायचा नाही जायचा ना. अचानकपणे यांचा सगळ्यांचाच प्लॅन झाला की जायचा. आता वहिनी पण नव्हती निघत, ही पण निघाली. ठीक आहे, आमची भरपूर मोठी फॅमिली आहे. तुम्हाला या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळे प्रॉपर बघायला भेटणार आहे. कारण की ना हा बड्डे ना बड्डेच्या दिवशी सगळेजण एकत्र होतात. म्हणजे आमच्या घरात जो पण फंक्शन असतो ना तर सगळेजण आम्ही एकत्र साजरा करत असतो. तुम्ही संते फॅमिलीवरती एवढं प्रेम दाखवता बाई, जाम भारी वाटतं. आणि भरपूर दिवसानंतर हा ब्लॉग शूट करतोय. मी लवकर ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेल. बघूयात आता. ये कुत्री बुकल्या मला तर घाबरत का? ये वरती आहे काका आई वरून दे केस. ये वर. मला पण मारशील? शू 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 शू.
तर चला गाईचं आता पटापट जेवण करून घेऊयात. दुपारच्या 12-1 वाजायला आला आणि आई पण आताच मच्छीवरनं आली आहे. मला जेवण दिलं या साईडला भेजा आहे आणि काय कलजी टेटा आणि आशूने बघा कशी जोर घेतली. बाबा सगळं डेंजर जेवतं का नाही करायचा. पिझ्झा बिझ्झा कसा खाते मी नाही, मला नाही आवडत. इथं आहे या साईडला बहिणी आई वगैरे सगळे जेवायला बसलेत. सो आमच्या घरात नेहमीच असं चिकन मटनच असते, फक्त गुरुवार वगैरे सोडला का. काही जस्ट जेवण झालं. आता मी चालू जरा हेअरकट करण्यासाठी. येतं जरा मस्त केस कापून उगरा बसले. आईने तर बाटा खायला घेतले, पार आंब्याला लोलवले. पण जेवण होते घरामध्ये. सो मी तोपर्यंत येता केसा कापून. गाईस गाडी पण भरपूर घाण झाली आहे, तिला पण धुवायची. आज धुवू तिला पण. आम तापली असं आता कवरी घाण झाली, अख्खं पार वाट लागली. आज मी लोडामध्ये चाललोय पलावमध्ये फर्स्ट टाइम केस कापण्यासाठी. मागच्या वेळी पण गेलेलो, भरपूर सुंदर सर्व्हिस वगैरे देतात ते, त्याच्यामुळे मी आज चाललोय. सो तुम्हाला ब्लॉग मध्ये पण दाखवेल कसं. निघूयात आपण लगेच. तर काहीच तो बघा तिकडे AS&S सलून, तिथे जाऊयात. तर काही जस्ट आलो सलून मध्ये. सो हा सलून आहे. सो पटापट आपण आता केस कापून घेऊयात. कैसे काटोगे? आज क्या करना है मालूम है क्या? मेरे हेयर्स को सिर्फ यहाँ से ऐसे कट मारना है, ये बढ़ाना है बस. यहाँ से कट मार के और शेविंग करना है. तर काहीच बघितला सलून तर भरपूर सुंदर आहे. आणि आता आपण हेअर कट करूयात. आतमध्ये आल्यावरती जरा थंडावा वाटला एकदम मस्त. बाहेर टेम्परेचर भरपूर आहे. सो पटापट आता केस कापून घेऊयात. तर गाईस केस वगैरे तर वॉश करून झालेत. आता माझा फायनल लुक दाखवतो तुम्हाला मी कसं होणार आहे. आता माहिती चिकना तर बनवलं आहे मला, तर ऑलरेडी चिकनाच होतं थोडा, आणखी थोडंसं झालं. अशी रिवर्सला घेऊन जायला लागेल पूर्ण वाटतं. चला तर आता घरी निघूयात आपण. म्हणजे सवय पायापासून केसांना, तर त्यांनी मारलाय कोणता तरी स्प्रे. भाई एकदम कडक कडक केस झालेत, तेच मला आवडलं नाही. घरी जाऊन वापस धुवेल मी आणि आपला वॅक्स लावेल. भाई एकदम कडक कडक केस झालेत, मला ते आवडतच ना स्प्रे वगैरे. वॅक्स आपला चांगला आहे, ग्रे वॅक्स लावतो मी कधी पण हेअर्सला माझ्या. तर काही सर्व्हिस सेंटरवर ते आलोय. आता पहिला तर गाडी धुवून घेऊ आपण. काही या साईडला आपली गाडी मस्त वगैरे धुते. गाडी बघा केवढी वरती चालली माझे. हो बाई अजून वरती चालली. फायनली गाडी धुतली आहे, भरपूर सुंदर वाटते. बघू शकता भाई काय लुक वाटतंय. पूर्ण पॉलिश वगैरे करून घेतली आहे. काहीच निघूयात आपण. गाडी तर झाली मस्त धुवून. काहीच ह्या सर्वांची तयारी तर होते. निघूया आता थोड्याच वेळात आपण. मी पण कपडे वेअर केलेत आता जस्ट आणि आम्ही सगळेजण निघतो. आता तयारी वगैरे करतोय. या साईडला दादा पण रेडी झालाय. या साईडला माझी बहीण पण आली आहे. टेम्पो सुद्धा आलाय. दाखवतो तुम्हाला सगळेजण कसे बसलेत. हे बघा किती लाली लिपस्टिक लावले, गुलाबी साडी घातली आणि एक टेम्पो आणि 2 4 व्हीलर. ये नीट बसते आणि शैल्या नीट जावा. नीट जा आरामात. याला कुठे टाकशील आशू? मला या अंदरला बिजली चल आतमध्ये पटकन. बाबा
ए, बाबा डेंजर आहे. आशू पण ऐकेन. तू सोडणार नाही दोघं जागा. गाईज माझी आता एकच बहीण बाकी आहे यायची. ऐक ना, मी काय म्हणतो, दर्शनानं आली, बाबा रस्त्याला घ्यायला लागेल तिला. रस्त्याला थांबली ती. ती ना आली तर तुला करमणार नाही. काय करणार? ती गाडी जाणार होती. तिला काय बोललं? हा. जाऊ नको टेम्पोने. हे कुठचा चहा पिते? ही ग्रीन टी आहे. का ब्लॅक टी आहे? ब्लॅक टी आहे. ए, चुप कर. ए, चुप कर, कुत्रिया. कुत्रिया. ये, ए, टी-शर्ट. चुप कर. हा, बंद कर. चुप कर, बंद कर. बंद कर का? हे बघा अशी करते. आई तू 4 व्हीलर मध्ये चालली ना, तिथे जागा खाली आहे. नीलमताईच्या ह्याच्यान तू टेम्पोन चालले? टेम्पोन का जाते? जा ना गाडीमध्ये. टेम्पोन कुठे जागा आहे तुला बसायला? पण यांची आणि गाडी किती शिरत. घरात खाली आहे बोलली, मी फोन केलता. हा, इथं गरम पण होऊन तुला. असं आहेस ना? सलून मध्ये गेलं तर चांगलं दिसेल. ए, सलून मध्ये ना बिना सलूनचा पण चांगला दिसतात. ते तर आहे. आरसा कसा पहिला आपला खिडकीमध्येच बघत असतो आपण. चल पटापट निघू सर. आता निघू बोलला बाथरूम मध्ये घुसतो का? रिलॅक्स लावला ना. आता सलून मधला बार नव्हता ना, एकदम मजाच ना आली. हे काय साधा लावतो. हा? नाही, गणेश स्प्रे मारलेला. हा. तुम्ही कुठल्या गाडीत येत आहे? कुठल्या गाडीत चालले? मी जावयाची गाडी जाऊ. हा का, तुम्ही जा. ठीक हा? आहे. मजा घेतोय का तू? चला येताय ना सगळे? नाही. मजा नाही घेते, ब्लॉग चालू आहे. डेंजर आहे. हुशार. ए, खाली घे ना. तुला आता सांग काय आलं, काय आलं? किती मेकअप बाबा, एवढा मेकअप. ए, चा. बाबा बाबा, हे बुटा असं ठेवतो पण. अरे घरामध्ये कोण नाही ना, लग्न झाल्यावरती कसं मग बरोबर आहे. बघू आता. लग्न बाबा बाबा, मेकअप आहे का मजा. वहिनी थोडे बी. वहिनी, एक काम कर ना, एक काम कर ना, एक काम कर ना, बुटा पुसून दे. बघितला म्हणून मी बोललो लॅकिंग करायला लागते मला. नको नको नको, मुद्दामच बोललो, असंच बोललो. मला किती टाइम लागतं? 2 मिनिटं लागतं पुसायला. येऊ दे बापू. किती गरम झाला. बघ ना किती हे बघा, वहिनी, वहिनी थोडे बी द्या. वहिनी, वहिनीचा काहीतरी बोला. काय बोलू? तुम्ही बरेच दिवसांनी आलात. हो, काय करणार, हे सगळं तुम्हालाच करायचं आता. बघा बाबा, हे कपडे बिडा कशी ठेवले तरी, किती पसारा केलाय. ओ, एसी बंद करा ना. हा, रिमोट कुठे आहे? आतमध्ये गरम हे सगळं बघून वहिनी टेन्शन मध्ये आली जरा. काय हे बघ ना काय केलंय. काय केलं म्हणे, आपला बेडरूमच तसं असतं. हे काय विषय करून टाकला अक्का. इथे 5 मिनिटासाठी आहे. चला, बाय 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 बाय. चला, अरे, टेम्पो चालू करा. चालूच ना. अरे हा, तिला कौशा कशा भेटायचं होतं मला, अरे, हा. माहितच नाही. अरे, कशी आहेस तू? मी कोण आहे? काका झालं. अजून एक कुठे गेली? अजून एक कुठे गेली? चला, गाडी कशी धुतली पहिलं बघा. चकाचक. कशी आहे आता मग येणारी ना, या ड्रायव्हर गाडी चालवत. शेटला बिलकुल पण इजा झाली ना पाहिजे पुढे. तर गाईस आम्ही तर निघालो आता. तर टेम्पो वगैरे तिकडनं येतील वापस. 2-3 4 व्हीलर आमच्या ज्या आहेत त्या नॉर्मली घरामध्ये आम्ही यूज करतो त्या पण येणार आहेत. आणि ज्या आम्ही बाहेर यूज करतो मर्सिडीज त्यानंतर पाठवून आता चला. तर गाईज आता डायरेक्ट आपण तिकडे जाऊ. ऑलरेडी इथं भरपूर शूट केलाय. आता डायरेक्ट कुठे निघायचा? शहाबाजला. हा, शहाबाजला भेटू. शाबास नदीम. गाईज जस्ट पोहोचलो शहाबाजच्या इथे. हे बघा, इथं शहाबाज आहे, ही कमानी आहे त्यांची. आणि सो आम्ही गाडी इथं पार्क केली. आणि या साईडला फटांगडे बघा किती आणले आम्ही घरून वाजवायला इथे. हे सगळे पिंट आणि फटांगडे आणले बाबा. अरे फटांगड्यांच्या सोबत काहीतरी अजून पण आहे, चाक नाही वाटतं. ते मी वाजवतो याला. अरे पण खालतीच बुट्टे वरती जायचं ते. हा, बाबा सुद्धा इथेच लागलाय. आणि हे सगळेजण उतरलेत बघा.
किती माणसं निघली. तू पण टेम्पो आलते का? कसा वाटला टेम्पोतला एक्सपिरियन्स? अरे BMW होती ती. काही चांदू पण आली आहे बघू शकता. बाबा बाबा करत बाबा 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 करत आले. चांदू मी कोण आहे? बाबा. मला बोलवलं नाही ना पाटील तुम्ही? आलास नाही तू. तुम्ही बोलवलं मला? तुम्ही मला मला बोलवलं तुम्ही? मला बोलवलं? आलास नाही. आम्ही बोलवलं तू नाही आला. कधी बोलवलं मला बाबू? आलास नाही. ये इवा पण मला बोलवलं का तुम्ही? आलास नाही. आई नकली आहे का असली आहे? अरे बाबा सगळ्यांच्या असलीच चल तू. लेस शेड होतं ना माझ्या मनशी. हा? चला चला. तर काही बस स्टॉप वरती थांबलेलो आता चालू आतमध्ये आपण दाखवतो आज काय होतं इथं बर्थडे. किती पटांगर तसं घालतच पटांगर. तर काहीच अशाच प्रकारे जस्ट आम्ही पोहोचलो आणि सगळं पब्लिक आमची वाट बघत होती. त्याच्यामुळे आम्ही पोचल्या लगेच बाबूची एंट्री. ही बघा कसे थाटामाटात होते. बाबू येतो BMW मध्ये आणि मम्मी पप्पा तर बोलणं फायदा नाही, किती खुश आहेत. बाबूचा पहिला बड्डे बोलला तर खुशच पाहिजे प्रत्येक जण. तर चला बड्डेची तयारी एकदम जोरात झाली. बाय किती मस्त किती बाबू तर नाही करी असा
छापला या बॅनर त्याच्यावर छापला या बॅनर त्याच्यावर छापला या बॅनर नटलाय सारा यो घरदार सानूला दिसतो या सुंदर दिसतो या सुंदर हाय, 5 मिनिटं डबात मध्ये आवरट बाबा जेवायला नको हे माणसाने नाचायला पाहिजे जेवायला नको. तर गाईज हे आहेत माझे 4 भाऊजी 1 2 3 4 आणि 5वा भाऊजी मला नाही आहे त्याच्यामुळे 4 भाऊजी आहेत माझे. सो आज तुम्हाला एकत्र बघायला भेटलेत. चला बोल नको आता मी नाराज झालो तुझ्यावर. आली नाही ना आलीच नाही मी नाराज झालो तुझ्या कट्टी. ती रो मंगोरी कला बसले वाटतं मच्छी कला. तर गाईज यायला तर भरपूर टाइम झाला पण हा व्लॉग तुम्ही एन्जॉय केला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि आपल्या कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका कसा वाटला व्लॉग. भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा चॅनलला.